नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. बाळांनो, मी तुम्हाला ऍक्च्युअल डेटा दाखवणार आहे जो सीईटी सेलने डिक्लेअर केलेला आहे. तो डेटा तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचं चुकीच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल किंवा ऍडमिशन रद्द होईल. बाळांनो, ठीक आहे, प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा. बाळांनो, जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओ माझा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून सीईटीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. बाळांनो, कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, चला आपण आता ऍक्च्युअल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. बाळांनो, सीईटीचे ऍक्च्युअली 2 रिझल्ट्स असतात. ठीक आहे, 2 रिझल्ट्स असतात. पहिला रिझल्ट असतो तुमचा पर्सेंटाइल फॉर्म मध्ये. बाळांनो, ठीक आहे, जो की ऑलरेडी आपला लागलेला आहे. आणि दुसरा रिझल्ट असतो तुमचा रँकच्या फॉर्म मध्ये, जो तुमचा आता लागणार आहे 22 तारखेला. 22 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे. बाळांनो, आणि ऍक्च्युअल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची अशी असणारी, यामध्ये कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहेत, त्यानंतर खूप इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासोबत शेअर करायची. बाळांनो, ठीक आहे, पहिले मी तुम्हाला आता ऍक्च्युअल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मधल्या गोष्टी सांगतो. आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर तुम्ही व्यवस्थित नाही तपासली बाळांनो, फायनल मेरिट लिस्ट मध्ये चेंजेस होणार नाही. ठीक आहे, आता ही जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची 22 तारखेला येणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला बघायच्या. सगळ्यात पहिले तुमचा ऍप्लिकेशन आयडी बरोबर आहे का नाही ते चेक करा. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट फुल नेम, या फुल नेम मध्ये काहीच स्पेलिंग मिस्टेक नको असायला हवी. बाळांनो, हे फुल नेम तुमचं एचएससी बोर्डाच्या फुल नेम सारखंच असावं. ठीक आहे, एचएससी बोर्डाच्या स्कोर कार्ड मध्ये जे तुमचं फुल नेम आहे त्याच पद्धतीने हे फुल नेम तुमचं असणं गरजेचं आहे. जेंडर व्यवस्थित तपासा. डेट ऑफ बर्थ व्यवस्थित तपासा, जी तुमची ऍक्च्युअली याच्यामध्ये आधार कार्ड वरती किंवा बर्थ सर्टिफिकेट वरती आहे तीच डेट ऑफ बर्थ तुमची मेन्शन असली गरजेचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेटचं टाईप तुमचा चेक करा. टाईप ए, टाईप बी, टाईप सी, टाईप डी, टाईप बी. आता हे कॅन्डिडेटचं टाईप कन्फ्यूज नका हो, ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेले आहेत कॅन्डिडेटचं टाईप. ठीक आहे, त्यानंतर होम युनिव्हर्सिटी तुम्हाला चेक करायची आहे. ठीक आहे, होम युनिव्हर्सिटीचा पण चार्ट मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलाय. कोणते डिस्ट्रिक्ट कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये येतात ते व्यवस्थित तपासून घ्या, है ना. समजा नाशिक येतं, नाशिक कशामध्ये येतं, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये येईल. ठीक आहे, मुंबई येतं, मुंबई कशामध्ये येईल, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये येईल. हे सगळे चार्ट मी तुम्हाला दाखवलेत ऑलरेडी, है ना. त्यानंतर तुमची कॅटेगरी तुम्हाला व्यवस्थित तपासायची आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बाकीचे पीडब्ल्यूडी आहे का, डिफेन्स आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित इथं चेक करायच्या आहेत. बाळांनो, ठीक आहे, त्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटी वगैरे तुमची असेल नसेल, रिलिजियस मायनॉरिटी असेल नसेल, त्या सगळ्या गोष्टी तुमचे पर्सनल डिटेल व्यवस्थित तुम्हाला चेक करायचे आहेत. जर या पर्सनल डिटेलमध्ये काही मिस्टेक राहिली, तुम्ही लगेच 23, 24, 25 तारखेला तुमचे ग्रीव्हन्सेस रेज करून ते सगळ्या गोष्टी करेक्ट करून घेऊ शकतात. ठीक आहे, त्यानंतर तुमचा एमएसटी सीईटीचा स्कोर इथं व्यवस्थित दिसला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि टोटल पर्सेंटाइल तुमचे व्यवस्थित दिसले पाहिजे. महत्वाचं आहे टोटल पर्सेंटाइल तुमचे करेक्ट असणे गरजेचे, जे तुमचे स्कोर कार्ड मध्ये. ठीक आहे, त्यानंतर 12वीचे मार्क तुमचे 10वी 12वीचे मार्क इथं दिलेले असतील. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला कामात येणार आहे ती म्हणजे आपली रँक, युअर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटस. आता हे समजणं खूप गरजेचं आहे. आता मी पहिले एक रीड करतो, त्यानंतर तुम्हाला सांगतो. पीसीएम जनरल स्टेट मेरिट नंबर म्हणजे काय रे बाळांनो? पीसीएम जनरल मेरिट स्टेट मेरिट नंबर म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आलेला आहे. आता या विद्यार्थ्याचे 97.67% आले होते, म्हणून याचा किती आला, 5630 नंबर आलाय. आता मी तुम्हाला एक चार्ट ओपन करतो आपण, है ना. चार्ट इथं ड्रॉ करू, है ना. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं, आता सगळ्यात पहिले काय बघितलं, पीसीएम स्टेट मेरिट नंबर. पीसीएम स्टेट मेरिट नंबर, आता याचा मिनिंग काय हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता समजा 3 लाख विद्यार्थी यावर्षी सीईटीला बसलेले आहेत अराउंड, है ना. 3 लाख विद्यार्थी, 3 लाख मध्ये तुमचा रँक काय आला, तुमची कॅटेगरी काही असू द्या, काही फरक पडत नाही. आता समजा क्लासमध्ये 100 स्टुडंट आहेत, 100 स्टुडंट मध्ये तुमचा कितवा रँक आला हे आपण डिसाईड करतो, है ना. तुमचा रिझल्ट येतो त्यानुसार. आता 3 लाख विद्यार्थी बसलेले आहेत सीईटी मध्ये, 3 लाख मध्ये तुमचा रँक काय असेल, 2629, 2,629, 2,414 असं काही रँक असू शकतो तुमचा, बरोबर. तर याला काय म्हणतात, तुमचा पीसीएम स्टेट मेरिट नंबर, म्हणजे पूर्ण स्टेटमध्ये तुमचा काय नंबर आलेला आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली. दुसरा कोणता रँक आहे बाळांनो, पीसीएम युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर. आता जर तुमची इथं मुंबई युनिव्हर्सिटी आहे किंवा पुणे युनिव्हर्सिटी आहे, है ना. दुसरा काय, युनिव्हर्सिटी नंबर, युनिव्हर्सिटी मेरिट नंबर बेसिकली, है ना. आता युनिव्हर्सिटी नंबर म्हणजे काय, जर तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीमध्ये लाय करतात, आता नाशिकचे विद्यार्थी हे पुणे युनिव्हर्सिटीमध्ये लाय करतील, पुण्याचे विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये लाय करतील. मग आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये टोटल समजा 50,000 विद्यार्थी होते, तर 50,000 विद्यार्थ्यांमध्ये तुमचा रँक काय, हा तुमचा दुसरा रँक झाला. ठीक आहे, तिसरा रँक. नंतर काय म्हटलंय, पीसीएम स्टेट कॅटेगरी मेरिट नंबर. आता इथं काय व्यवस्थित बघा, काय म्हणणं यांचं,
आता याच्यातून आपण एक महत्वाचं कन्क्लुजन काढणार आहोत है ना. पीसीएम कॅटेगरी नंबर, पीसीएम कॅटेगरी नंबर, स्टेट कॅटेगरी नंबर बेसिकली है ना. पीसीएम स्टेट कॅटेगरी नंबर. याच्यात काय असतं बाळांनो, आता 3 लाख विद्यार्थी बसले होते. 3 लाख मध्ये तर आपल्याला रँक समजला. आता 3 लाख मध्ये विद्यार्थ्याची कॅटेगरी काय होती, ओबीसी होती बरोबर. आता ओबीसी मध्ये पूर्ण 3 लाख विद्यार्थ्यांमध्ये फॉर एक्झाम्पल 90,000 जे स्टुडंट होते, 90,000 स्टुडंट ओबीसीचे होते. मग आता या 90,000 मध्ये त्याची रँक किती आली ते पण इथं त्याला दिसेल. ठीक आहे. चौथी रँक काय, पीसीएम युनिव्हर्सिटी कॅटेगरी नंबर. काय, पीसीएम युनिव्हर्सिटी कॅटेगरी नंबर. याला आता व्यवस्थित समजा मी काय सांगतोय. चौथी काय, पीसीएम युनिव्हर्सिटी कॅटेगरी नंबर. आता आपण काय बघितलं होतं, युनिव्हर्सिटी नंबर तर बघितला होता, कॅटेगरी नंबर पण बघितला होता. आता युनिव्हर्सिटीमध्ये टोटल किती स्टुडंट होते, 50,000 स्टुडंट होते फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 50,000 स्टुडंट पैकी 20,000 स्टुडंट काय होते, कॅटेगरीचे होते, ओबीसी कॅटेगरीचे होते. मग या 20,000 मध्ये काय रँक आला आहे त्या विद्यार्थ्याचा ते सुद्धा आपल्याला इथं दिसणार आहे बाळांनो. त्यानंतर काय, ऑल इंडिया मेरिट नंबर. काय, ऑल इंडिया मेरिट नंबर. आता नंतरचा रँक कोणता आहे बाळांनो तुमचा, ऑल इंडिया मेरिट नंबर. ऑल इंडिया मेरिट नंबर म्हणजे काय रे बाळांनो, तुमचा जेईचा स्कोर जो ऑल इंडिया रँक मध्ये कन्सिडर होतो ना, जेईचा स्कोर. आता पूर्ण भारतामध्ये तुमचा जेईचा स्कोर कन्सिडर करून तुमचा काय रँक आलाय त्याला म्हणतात ऑल इंडिया मेरिट नंबर. आता असे भरपूर टाईपचे रँक्स तुम्हाला तुमच्या मेरिट लिस्ट मध्ये दिसणार आहेत बाळांनो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळे रँक असणार आहेत. आता हा विद्यार्थी इलिजिबल नव्हता म्हणून याचे वेगवेगळे रँक नाही आहेत. अदरवाईज कोणकोणते वेगळे रँक असतील बाळांनो, कोणते रँक असतील मला सांगा बरं. विविध प्रकारचे रँक असू शकतात. आता लेडीज राहिला असते तर लेडीजचा एक वेगळा रँक आला असता. आता महाराष्ट्रामध्ये 3 लाख विद्यार्थी बसले होते, 3 लाख पैकी समजा 2 लाख लेडीज होत्या. मग 2 लाख मध्ये कोणता कितवा रँक आला लेडीज मध्ये तुमचा, तो सुद्धा तुमचा इथं दिसला असता. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचे आई वडील डिफेन्स मध्ये राहिले असते, डिफेन्सचा वेगळा रँक आला असता. पीडब्ल्यूडी राहिले असते. आता समजा 3 लाख मध्ये 10,000 विद्यार्थी पीडब्ल्यूडीचे फॉर एक्झाम्पल है ना. मग त्या 10,000 मध्ये तुमचा रँक काय, फॉर एक्झाम्पल डिफेन्स मध्ये 20,000, महाराष्ट्रामध्ये टोटल 3 लाख विद्यार्थी बसले होते, त्याच्यापैकी 20,000 विद्यार्थ्यांचे आई वडील डिफेन्स मध्ये, तर त्या 20,000 मध्ये तुमचा रँक काय. असे विविध प्रकारचे रँक आपल्याला आपल्या मेरिट लिस्ट मध्ये दिसणार आहेत बाळांनो. आता हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय, लक्ष द्या. तुमची जी कॉलेज लिस्ट असते, जो ऑप्शन फॉर्म असतो, त्याच्यामध्ये हे सगळे फॅक्टर तुम्हाला कन्सिडर करायचे. विद्यार्थी काय करतात, हा माझे 90% आहेत ना, मग इंटरनेटवरती टाकतात 90% कॉलेजेस इन पुणे, 90% कॉलेजेस इन मुंबई, आणि ते कॉलेजेसची लिस्ट काढतात आणि टाकून देतात. एक सुद्धा कॉलेज लागत नाही, 0 अलॉटमेंट असते. आणि राऊंड 2 ला कॉलेज लागणं खूप टफ होऊन जातं. राऊंड 1 जितका सोपा आहे ना बाळांनो, राऊंड 2 तितका सोपा नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा है ना. मग ही चूक होते, फक्त पर्सेंटाईल नुसार कॉलेजेस काढून घेतात, टाकून देतात. नाही बाळांनो, सगळे फॅक्टर तुम्हाला बघायचे. तुम्हाला तुमचा स्टेट मेरिट नंबर बघायचा आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी मेरिट नंबर बघायचा आहे, त्यानंतर तुमचा कॅटेगरी मेरिट नंबर बघायचा आहे, युनिव्हर्सिटी कॅटेगरी मेरिट नंबर बघायचा आहे, त्यानंतर ऑल इंडिया मेरिट नंबर बघायचा आहे. हे सगळे फॅक्टर अनालिसिस करूनच तुमची लिस्ट बनली गेली पाहिजे. गोष्ट समजते. कारण जर तुम्ही फॉर एक्झाम्पल सीओईपी ला अप्लाय करताय, कशाला अप्लाय करताय, सीओईपी ला अप्लाय करताय. सीओईपी मध्ये 100 सीट्स आहेत कम्प्युटर सायन्सचे फॉर एक्झाम्पल देतोय. मग हे 100च्या 100 ओपन साठी आहेत का बाळांनो, ओपन साठी फक्त 20 सीट्स आहेत. बाकी 20 सीट कशासाठी आहेत, ओबीसी साठी. 10 सीट कशासाठी आहेत, एससी साठी. 10 सीट कशासाठी आहेत, एसटी साठी. काही 10 सीट कशासाठी आहेत, एससीबीसी साठी. मग जो विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांचा समजा 900 रँक आलाय, जनरल कॅटेगरी नंबर 900 है ना, 900 रँक आलाय त्याची कोणतीच कॅटेगरी नाही, काहीच नाही. 3 लाख विद्यार्थ्यांपैकी तो 900 मध्ये आला. विचार करताय, म्हणजे 0.1% मध्ये नाही, 0.001% मध्ये तो विद्यार्थी आलेला आहे. तरी त्याचा सीओईपी ला होणार आहे का, सांगा मला, होणार आहे का सीओईपी ला? नाही होणार आहे. सीओईपी ला कोणते पहिले 20 विद्यार्थी जनरल कॅटेगरीचे असतील बरोबर. मग याचा 900 रँक आलेला आहे याचा. 3 लाख मध्ये 900 रँक आला तरी त्याला सीओईपी भेटणार नाही. 3 लाख मध्ये 900 रँक आला तरी सीओईपी भेटणार नाही. आणि तुमचे 60-70% असतात बाळांनो, आणि तुम्ही सीओईपी टाकतात तुमच्या लिस्टमध्ये. का टाकतात बाळांनो? जर तुमचे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 60% आहे तर तुमच्या लिस्टमध्ये कोणते कॉलेजेस पाहिजे, 50% ते 70%, मॅक्स टू मॅक्स 50 ते 70%. जर तुम्ही ते कॉलेजेस टाकून ठेवणार ना बाळांनो, ते कॉलेज तर तुम्हाला लागणार नाही, पण जे लागणारे होते ना ते पण तुम्हाला नाही लागणार. का? कारण हे सगळे कॉलेजेस बुक होऊन जातील राऊंड 1 ला. राऊंड 2 ला याच्यामध्ये जागा नाही खाली उरणार तुम्हाला. 60% असून पण 30% कॉलेज घ्यावं लागेल. मग ह्या चुका नका करू. कॉलेज लिस्ट तुमचं कोर आहे बाळांनो, एव्हरीथिंग. कॉलेज लिस्ट तुमची आता गीता आहे, भगवद्गीता आहे असं तुम्ही समजून घ्या. त्याच्यावरती सगळं निर्भर असणार आहे तुमचं पूर्ण कॉलेज, कोणतं कॉलेज अलोकेशन होणार आहे, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. एक प्रिफरन्स खाली वरती झाली कॉलेज लिस्ट. आता मागच्या वेळी DY पाटील वरती गेलं, VIT खाली राहून गेलं विद्यार्थ्याचं.
काय झालं, व्हीआयटी खाली राहून गेलं, डीवाय पाटील वरती टाकून दिलं. डीवाय पाटील लागून गेलं त्या विद्यार्थ्याला, व्हीआयटी लागणार होतं तरी नाही लागलं, कारण एक प्रेफरन्स खाली टाकून ठेवली त्याने. आणि दुसऱ्या राऊंडला लिस्ट एडिट केली त्याने, पण सीटच खाली नव्हती व्हीआयटी मध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत होतात बाळांनो. त्यासाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे. तुम्ही नक्कीच रजिस्टर करू शकता. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल काउन्सिलर आपण असाइन करतो, जे पर्सनल काउन्सिलर आतापासून जुलैपासून तर तुमचे सप्टेंबर पर्यंत तुमच्या सोबत असतात. प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्यांना काही अडचण आली तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकतात. तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट आम्ही बनवतो. ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, तुमची रँक वगैरे सगळा तुमचा डेटा अनालिसिस करून प्रत्येक कॉलेजमध्ये आपण चेक करतो कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला बेस्ट कॉलेज मिळण्याचे चान्सेस वाढून जातात बाळांनो आणि मिळतात. ठीक आहे, म्हणून नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. लास्ट इयरचे रिझल्ट तुम्ही बघा, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो, फक्त एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली, काउन्सिलिंग मधून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली, काउन्सिलिंग मधून व्यवस्थित कॅप राऊंड खेळले, स्पॉट राऊंड खेळले, आयएलएस राऊंड खेळले, कॉलेज बुकिंग कसं करायचं, फ्रीज, ऑटो फ्रीज, बेटरमेंट, सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना व्यवस्थित काउन्सिलिंग मध्ये केल्या. जून पासून तर सप्टेंबर पर्यंत त्यांच्या सोबत होतो आणि एक बेस्ट कॉलेज त्यांना भेटलं बाळांनो. तुम्हाला पण भेटेल या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मी असं इथं काहीच ऍडव्हर्टाईज करायला नाही आलोय बाळांनो. जर तुम्हाला दुसरी कुठून काउन्सिलिंग एनरोल करायची असेल नक्कीच करा, पण काउन्सिलिंग गरजेचं आहे, माझं एवढं म्हणणं आहे. मी काउन्सिलिंगची अवेअरनेस क्रिएट करतोय बाळांनो. जर तुम्हाला इथून नाही करायची कुठूनही करा, पण काउन्सिलिंग करून घ्या. काउन्सिलिंग गरजेची, कारण तुम्हाला नाही माहित राहत बाळांनो, पुढच्या गोष्टी तुम्हाला नाही माहित. प्रत्येक कॉलेजचा कॉलेज कोड काय असतो, ब्रांच कोड काय असतो, या सगळ्या गोष्टी सुद्धा कॉलेज लिस्ट मध्ये टाकाव्या लागतात आणि ह्या गोष्टी तुम्हाला नाही माहित राहत. त्यामुळे तुमचं ऍडमिशन चुकीच्या कॉलेजमध्ये होऊन जातं. या गोष्टी तुमच्याकडून नको व्हायला म्हणून ज्याला गोष्टी येतात त्याच्याकडून करून घ्या बाळांनो. आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण डॉक्युमेंटेशन, व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1 2 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी, स्कॉलरशिप सुद्धा बाळांनो. ठीक आहे, आता तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यात तुमची स्कॉलरशिप तुम्हाला अप्लाय करायची असतात. सगळ्या स्कॉलरशिप आपण सांगतो है ना. विद्यार्थ्यांची 2 ते 3 लाख रुपये फीज होती लास्ट इयर, ती झिरो झाली है ना. का? फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. आणि एक काउन्सिलर तुम्हाला पर्सनली अपॉइंट केलेला असतो. एनी टाइम त्यांना कॉल करा, मेसेज करा है ना. असं नाही की फक्त तुम्हाला चॅटवरती सपोर्ट आहे, नाही बाळांनो, कॉल सुद्धा तुम्ही करू शकता है ना. जरी हाय पर्सेंटाईल असेल, लो पर्सेंटाईल असेल, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचवेल, या गोष्टीची तुम्हाला खात्री देतो बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न हा नेक्स्ट 3 महिन्याचा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 4 वर्षाचा सुद्धा प्रश्न नाही, हा नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे ना. या गोष्टीला त्याच व्यक्तीकडून करून घ्या ज्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. ठीक आहे, काही अडचण असेल या नंबरला व्हॉट्सअप करा. ठीक आहे, आता नेक्स्ट गोष्ट जी आपल्याला बघायची आहे बाळांनो, आता हे तुमचं स्वरूप असणार आहे बाळांनो प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं. ठीक आहे, आता जे आपण बघितलं ते इंडिव्हिज्युअलचा डेटा, इंडिव्हिज्युअलच्या रँक्स वगैरे बघितल्या. आता अशी तुमची जनरल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल बाळांनो, ज्याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना सगळे रँक दिसतील तुमचे. ठीक आहे, आता मी थोडंसं झूम करतो, मला माहिती आहे थोडंसं कॉम्प्लिकेट होईल तुमच्यासाठी आता या प्रसंगी, पण ज्याने समजून घेतलं त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आता इथं बघा काय म्हटलंय बाळांनो, मेरिट नंबर. मेरिट नंबर म्हणजे काय रे बाळांनो, म्हणजे तुमची रँक. काय असतो? हा रँक असतो. महाराष्ट्रामध्ये आता जेवढे विद्यार्थी बसले सगळ्यांची रँक येते, प्रत्येकाची रँक, प्रत्येकाचं नाव या लिस्टमध्ये असतं आणि ही लिस्ट कॉमन पब्लिश केलेली असते बाळांनो. ठीक आहे, आता इथं हा बघा रँक 1 ज्याचा आहे त्याचं नाव, त्याचा ऍप्लिकेशन आयडी, कॅटेगरी त्याची, जेंडर है ना, त्यानंतर त्याचा मेरिट नंबर म्हणजे त्याचा, एक मिनिट अजून झूम करतो मी, मेरिट एक्झाम म्हणजे पीसीएम ची एक्झाम बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर त्याचे पीसीएम मध्ये पर्सेंटाईल किती आलेत, आता रँक 1 आहे म्हणजे त्याचे 100च असतील बाळांनो है ना. त्यानंतर मॅथ्स मध्ये किती आले पीसीएम मध्ये, फिजिक्स मध्ये किती पर्सेंटाईल आले, हे सगळ्या गोष्टी इथं दिसतात तुमचे. केमिस्ट्री मध्ये किती आले, सगळ्या गोष्टी इथं दिसतात. एचएससी मध्ये किती टक्केवारी होती, 51 टक्केवारी, 51 टक्केवारी एचएससी बोर्डामध्ये, आणि पीसीएम मध्ये किती, 100% आहे. हे तर काहीच नाही, तुम्हाला अजून काही शॉकिंग गोष्टी दाखवेल मी है ना, ऑलरेडी दाखवल्या आहेत है ना, प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलण्यामध्ये मजा नाही है ना. त्यानंतर तुमचे टोटल एसएससी वगैरेचे पर्सेंटेज. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या इथं दिसतात बाळांनो है ना. आपल्याला महत्वाचं काय असतं, मेरिट, आपला मेरिट नंबर आपल्याकडे महत्वाचा असतो. त्यानंतर आपलं पीसीएमचे पर्सेंटाईल आपल्याकडे महत्वाचे असतात आणि त्यानंतर एचएससी बोर्डाचे पर्सेंटाईल महत्वाचे असतात. काही गोष्टी दाखवू मी तुम्हाला. एक नंबर तुम्ही बघू शकतात, रँक नंबर बघा तुम्ही, 20वी रँक. ठीक आहे, 20वी रँक विद्यार्थ्याला किती पर्सेंटाईल आहेत, 99.99. फिजिक्स मॅथ्स मध्ये किती पर्सेंटेज आहेत, 100% मॅथ्स मध्ये. ठीक आहे, त्याच्या बोर्डामध्ये मॅथ्स मध्ये किती मार्क आहेत बघितले, 35 मार्क आहेत फक्त त्या विद्यार्थ्याला. आता या सगळ्या गोष्टी कसं काय एक्झिस्ट करतात आणि आय डोंट नो है ना, मे बी ड्रॉपर असेल, आय डोंट नो है ना, बट
असतात, या सगळ्या शॉकिंग गोष्टी पण तुम्हाला दिसतील यावर्षी, है ना. तर अशा पद्धतीने तुम्हाला अनालिसिस करायची. हे सगळे फॅक्टर तुमचे, हे सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच असतं बाळांनो, जी आता तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे अपलोड करायची त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. अजून एक महत्वाची गोष्ट बाळांनो, राऊंड 1 मध्ये कॉलेज लागणं गरजेचं आहे. राऊंड 1 मध्ये कॉलेज लागणं गरजेचं आहे बाळांनो. आता असं आहे का की राऊंड 1 मध्ये नाही लागलं तर राऊंड 2 मध्ये नाही लागणार? हो, तसंच आहे, है ना. राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेज नाही लागलं तर 90% चान्सेस आहेत राऊंड 2 मध्ये नाही लागणार. का? याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. दरवर्षाचा डेटा बघा तुम्ही. 100 जर स्टुडंट असले बाळांनो, राऊंड 1 मध्ये 80 सीट्स बुक होऊन जातात. आता जर विद्यार्थी फ्लोट करतोय, मला ही सीट पाहिजे पण मला अजून बेटरमेंट मध्ये जायचंय, ते सीट सुद्धा बुक्ड कन्सिडर केलं जातं. आणि प्रत्येक विद्यार्थी फ्रीज करतो किंवा फ्लोट करतो, फ्रीज करतो किंवा फ्लोट करतो. फ्लोट करतो म्हणजे काय? बेटरमेंट करतो, म्हणजे जे कॉलेज भेटले ते मला पाहिजे पण मला नेक्स्ट राऊंडला जायचंय, याला म्हणतात फ्लोट करणं. आणि जर विद्यार्थ्याने फ्लोट केलं ते कॉलेज बुक होऊन जातं, ते सीट बुक होऊन जातं बाळांनो. त्यामुळे 80% सीट्स पहिल्या राऊंडला बुक होऊन जातात. राऊंड 2 मध्ये किती सीट्स उरतात माहिती? 100 पैकी 20 सीट्स उरतात फक्त. कधी कधी राऊंड 2 चा कट ऑफ वाढू पण जातो, है ना. असं नाही की राऊंड 2 चा कट ऑफ नेहमी कमीच होईल, कधी कधी राऊंड 2 चा कट ऑफ वाढतो सुद्धा, है ना, चांगल्या कॉलेजेससाठी. आता राऊंड 3 ला किती उरतात माहितीये? 5 सीट्स उरतात फक्त. आणि राऊंड 4 ला तुम्ही बघणार ना, 2 सीट 3 सीट असे सीट्स उरतात तुमचे कॉलेजेसमध्ये. मग यांच्यामध्ये लागणं सोपं आहे का 100 सीट्स मध्ये लागणं सोपं आहे? मला तुम्ही सांगा, है ना. म्हणून राऊंड 1 ला कॉलेज महत्वाचं आहे, राऊंड 1 ला कॉलेज गरजेचं आहे, लागणं गरजेचं आहे, है ना. भरपूर विद्यार्थ्यांना वाटतं नाही मी राऊंड 4 पर्यंत वेट करा ना वेट. मी तुम्हाला कुठं नाही म्हटलो राऊंड 4 पर्यंत नका वेट करू. मी तुम्हाला म्हणतोय बेटरमेंट करत जा ना. राऊंड 1 ला जे भेटलं ते तुमच्या खिशात ठेवा, नेक्स्ट राऊंड साठी जा. नेक्स्ट राऊंड साठी नाही चांगलं भेटलं, राऊंड 1 चं तर कॉलेज आपल्याकडे हातात असेल. प्लीज या लॉजिकला समजून घ्या. आणि स्पॉटची जे विद्यार्थी अपेक्षा ठेवताय ना, स्पॉटमध्ये खूप काही वेगळ्या गोष्टी घडून जातील, खूप काही वेगळ्या गोष्टी नाही घडत. कॅपमध्ये कॉलेज बुक करायचं, त्यानंतर स्पॉटमध्ये जायचं. डायरेक्ट स्पॉटमध्ये जम्प नका करू, रिस्की राऊंड असतो. 1000 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थ्याचं राऊंड स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन होतं. मी मानतो कमी पर्सेंटाईल लावून जातं त्या विद्यार्थ्याचं, पण किती आहे सक्सेस रेशिओ किती आहे तो पण एक व्यवस्थित चेक करा. या गोष्टी गरजेच्या आहेत बाळांनो. म्हणून राऊंड 1 ला कॉलेज मिळण्यासाठी कॉलेज लिस्ट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. फ्रेश सीट असतील, 100च्या 100 सीट्स तुमच्या फ्रेश असतील, या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे, चला नक्कीच एनरोल करा काउन्सिलिंग मध्ये बाळांनो. ठीक आहे, 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली, 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे. नक्कीच तुम्ही चेक करू शकता सगळ्या डिटेल्स. पूर्ण टीम तुमच्या सोबत असते बाळांनो, जोपर्यंत तुमचं बेस्ट कॉलेज निघत नाही तोपर्यंत. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.